आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज। सलमान सय्यद सोबत पाथरी शहरात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर। पाणी टँकरने पाणी पुरवठा करणे, हातपंप दुरुस्ती करण्यासाठी शहजाद लाला भैया व नागरिकांनी नगर परिषद पाथरी मुख्याधिकाऱ्यांना धरले धाऱ्यावर। गेली 15 दिवसापासून पाथरी शहरात पिण्याचा पाणी न आल्याने पाथरी नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे व पाथरी शहरातील पठाण मोहल्ला येथील हातपंपात बिघाड होऊन 1 वर्ष लोटले तरी नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही व मुख्याधिकारी नगर परिषद पाथरी हातावर हात धरून बघ्यांची भूमिका घेत आहेत। त्या थकीत वीज बिलामुळे रत्नेश्वरी रामपूर येथील महावितरणाच्या वतीने वीज खंडित करण्यात आल्याने पाथरी शहराला होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे। यामुळे दैनंदिन उपयोगासाठी लागणारी पाण्याची सगळी मदार विहीर किंवा हातपंप यावर अवलंबून असताना नगरपालिका प्रशासक आणि प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहेत। विश्वशांती सेवाभावी संस्थेच्या सौजन्याने समाजसेवेचा वसा घेतलेले शहजाद लाला हे आज मुख्याधिकारी यांच्यावर चांगलेच भडकले। पठाण मोहल्ल्यातील नागरिकांना सोबत घेत त्यांनी नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले। यावेळी संतप्त नागरिकांच्या समस्येला तोंड देताना मुख्याधिकाऱ्यांची चांगली तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले। सध्या स्थिती उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। त्यात पठाण मोहल्ला येथील हातपंप बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी खूप भटकंती करावी लागत आहे। याकडे शहजाद लाला यांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले। यावेळी त्यांच्यासोबत लेखी निवेदन देताना डॉक्टर कबीर खान, वाजिद मिर्झा, युसुफ खान, फैजान शेख, फजल शेख, अयाज खान, आवेश चाऊस, मोहम्मद सुलेमान, समीर शेख, शकील भाई इत्यादींची उपस्थिती होती। यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नगरपालिका उपाययोजना करेल अशी त्यांना आश्वासन दिले। आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज। सलमान सय्यद सोबत पाथरी। पाणी पुरवठ्याचा विषय हा तांत्रिक मोटारीच्या तांत्रिक बिघाडीमुळे झालेला आहे आणि मोटारीची जी यंत्रणा आहे खूप जुनी यंत्रणा आहे। त्याच्यामुळे सद्यस्थिती ती इन्स्टंट दुरुस्त करणं आपल्याला थोडासा वेळ लागला। आपण औरंगाबादच्या एका एजन्सीला त्याचं टेंडर केलेलं आहे। स्टँड बाय मोटारीचा एक इश्यू होता। स्टँड बाय मोटारीचा इश्यू मी जॉईन झाल्याबरोबर त्याचा निर्णय घेतलेला आहे। स्टँड बाय मोटर पण आपल्याला लवकरात लवकर अवेलेबल होईल। सध्या फक्त एकच मोटर आपली जॅकवेलला रामपूरच्या जॅकवेल केंद्रामध्ये अवेलेबल होती। जिचं फुटबॉलचा रिंग खराब झाले आणि ते रिंग इझिली अवेलेबल होत नाही। औरंगाबादमध्ये MIDC मध्ये त्या एजन्सीनं स्वतः तिथं रॉ मटेरियल आणून त्याचं रिंग तयार केले। तर आज ते रिंग दुपारी बसतात, स्वतः एजन्सी लोक रिंग घेऊन इथं येत आहेत आपल्या फुटबॉलमध्ये टाकायची रिंग। त्याच्यामुळं आज 4-5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा चालू होईल। पाथरी में जो हाथ से निकालने के पंप थे, हैंडपम्प अभी तकरीबन नहीं बोले तो पूरे बंद है, 50% के ऊपर बंद है। तो हमने वो भी एक निवेदन दिए कि हर महल्ले में जो भी हफ्ता चालू था जिसको पानी है उसको जल्द से जल्द चालू करें। अभी प्रशासन ने हमें आश्वासन दिए कि हम तुम्हारा दोपहर तक पूरे हफ्ते चालू कर दें। तो मैं सबका शुक्रगुजार हूँ, शहजाद लाला का खास तौर पे और पूरी टीम का।